या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार देखील आहेत. काय सांगाल ही जी निवडणूक होणार आहे, हो घातलेली आहे, काय मुद्दे आहेत नेमके? मुद्दे सांगायचे मुद्दे तर भरपूर आहेत. फक्त आता बोलणं असं आहे की योग्य सांगणं का अयोग्य सांगणं हे मला समजत आहे. कारण निवडणूक येता आता मी अर्ज भरतोय, अर्जदार आहे मी नगराध्यक्ष पदासाठी. तर मी नगराध्यक्ष पदासाठी आम्ही उमेदवारी अर्ज भरत असताना माझ्याकडे कोणत्या नजरेने बघितलं जातंय? मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे म्हणून बघितलं जातंय का मी एक व्यवसाय आहे आणि मी व्यवसायाच्या भावनेतून मी सगळ्या लोकांशी एक माझं जन्म केलेला आहे, सहमत असणारा, मी लोकांच्या सहवासामध्ये मी वाढणारा मी आज सुरेश खांडेळे. पण आज एवढं असून सुद्धा जर लोकांची नजर किंवा प्रस्थापित मला या प्रत्येकांचा जो तो ज्या त्या पद्धतीने आपापलं काम करत असतो, पण जे नाराज आहे आमच्यामध्ये अजूनही शंका आहेत की आम्ही नक्की कोण आहोत. ही शंका आमच्यामध्ये अजूनही तीच आहे की तळापर्यंत काम केलं पण आम्ही आमचं काम दाखवू शकत नाही. कारण फोटो काढणारे आम्हीच होतो तर आमचे फोटो दिसणार कसे? जर आमच्यापाशी फोटोच क्लिक नसतील तर आम्ही फोटो दाखवायचे कोणाशी? कारण आम्हाला फोटो काढायला थांबवलं. आम्हाला काय समजत होतं त्यावेळेस की आम्हाला फोटो काढायला थांबवले म्हणून आम्ही समजते थांबवले आम्हाला ह्यांचा फोटो काढायचा आहे आणि आपलेच सगळे या भावनेतून आम्ही आमची कामं करत चाललो होतो. आणि प्रत्येक सुखदुःखामध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कट्टर कार्यकर्ता या वाक्याचं एक मला व्याख्या माहित नाही काय अजून तरी. कट्टर या शब्दाचा अर्थच मला माहित नाही. हा, कार्यकर्त्याचा अर्थ मला सांगू शकतो मी. जो आजपर्यंत राष्ट्रवादीचा कार्य करत आलेला तो हा सुरेश खांडेळे कार्यकर्ता आहे, हे वाक्य मला माहिती आहे. मग नक्की तो कोणत्या पद्धतीनं प्रत्येक जबाबदारी जे कार्यक्रम करत असताना बहिणीच्या वाढदिवसानिमित्त असतील, वहिनीचे असतील, इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही कार्यक्रम असतील त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस आम्ही काम करत असतो ते काम करत असताना आम्ही ते कार्य करत असतो, ते कार्य आम्ही जबाबदारीने पार पडत असतो. तो हे कार्यकर्ता आम्ही आहोत. पण आम्हाला न्याय मिळेल का नाही याची शंका अजूनही आमच्या मनामध्ये आहे. आणि ती शंका स्थापित करणारा इथलाच वर्ग एवढ्या चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने आम्हाला ते सुचवले की त्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका भरपूर आहेत. आम्ही 99% कुठेच नाहीत हे आम्हाला त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. म्हणजे एकंदर पाहणारा कार्यकर्ता म्हणजे कार्य करणारा, कार्य पुढे घेऊन जाणारा किंवा कार्य संपन्न करणारा. म्हणजे थोडक्यात तुम्ही फोटोग्राफरचं उदाहरण दिलं, म्हणजे चटया उचलायचं काम करायचं. चटया उचलायचं म्हटल्यापेक्षा आता चटया उचलायची पद्धत बंद झाली. पण सांगायचं तात्पर्य एवढंच की कार्यकर्ता कसा राहतो, कार्यकर्ता म्हणजे कोण? माझ्या भावनेतून तो कार्यकर्ता असा राहतो की जो एखाद्या वाड्या वस्तीमध्ये ज्यावेळेस आपल्या पक्षाचं काय उपक्रम राबवायचा असेल, कधी आपल्या पक्षाच्या बद्दल काय तिथे सूचना करायची असतील, काही योजनांचे आपण पाठपुरावा करत असतो किंवा त्या जनसामान्यापर्यंत पोहोचवायचं एक आपल्या पक्षाचं एक काम असतं. तर त्यावेळेस त्या भागातील तिथला जो कोणी नेता असतो किंवा तिथला जो गावप्रमुख असतो तो त्या भागातील जो सक्षम आहे, जो सक्षम पदाधिकारी आहे म्हणा किंवा जो सक्षम एखादा मुलगा समजा किंवा एखादा युवा नेतृत्व समजा, त्याला ते फोन केला जातो. त्याला ते बाबा आजूबाजूच्या परिसरातील आपली वाड्या वस्तीतील लोक जमा करा हे त्याला आदेश केला जातो. तो तेवढ्याच प्रामाणिकपणे आजूबाजूच्या ताईमा अक्कांना गोळा करत असतो, सगळ्यांना समोर आणत असतो आणि मग त्यातून ते त्याचं कार्य दाखवत असतो की मी सगळ्यांना घेऊन आलो, तुम्ही या. मग त्यावेळेस तो येणारा तिथला जो कोण असेल, प्रस्थापित असेल किंवा जे कोणी असतील, विरोध कोणाला करत नाही, पण तो आमचेच आहेत त्या भावनेतून आम्ही त्यांना तिथे बोलवत असतो किंवा ते आम्हाला सूचना देत असतात, आम्ही त्या सूचनांचं पालन करत असतो. मग तिथे त्यावेळेस कार्यकर्ता म्हणजे आम्ही कोण हे आम्हाला अजून बी समजत आहे. जर त्यांना आम्ही बोलवत असेल, त्यांना जर आम्ही बसवत असेल बैठकीमध्ये, ते त्या गोष्टी त्यांना योजनांच्या काय असतील पाठपुरावा जे काही सूचना असतील ते सांगण्याचे काम करत असतात. मग एवढं होत असताना आम्हालाही कुठे ना कुठे आम्ही त्याच्यामध्ये आमचा 1% तरी वाटा असतो. मग तोच 1% वाटा कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये आता आम्हाला ज्या पद्धतीने आरक्षण पडलं गेलं किंवा ज्या पद्धतीने भारतीय नागरिक म्हणून आमचं जे आम्हाला एक संविधानिक जो आमचा अधिकार आहे त्या अधिकारामध्ये दादांनी कुठेतरी आमच्या सामान्य वर्गाचा कुठेतरी विचार करावा, कुठेतरी म्हणजे आम्ही कोण आहोत हे आम्हाला दाखवून द्यायला फक्त दादांना विनंती की आम्ही कोण आहोत हेच फक्त आम्हाला दादा दाखवून द्या, त्याच्यापेक्षा आम्हाला काहीच बोलायचं नाही. आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणून बऱ्यापैकी आपल्या समाजामध्ये एक सर्वांपर्यंत पोहोच आहे. काय परिस्थिती काय गावातली? आता विचार जर केला ना तर माळेगाव मधील मी आता माझा व्यवसाय आहे खांडेळे इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाने. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून मी माळेगाव मधील मला साधारणतः 21 वर्षापासून मी व्यवसाय करतोय. मी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेलो सदर व्यक्ती आहे. तर मला आता मी ज्या वाड्या वस्त्यावरती जातोय, ज्यांच्या गाठीभेटी करण्याची इच्छा बाळगतोय, त्यांच्यापर्यंत जात असताना ते आपल्याकडे बघून आपल्याला 100% ते सक्षम समजतात त्या गोष्टीला. पण त्यांच्या अजूनही त्याच वेदना आहेत, त्यांच्या त्याच शंका आहेत की इथून पुढे तरी येणाऱ्या काळात आम्हाला ह्या गोष्टींना कुठे ना कुठे ह्या
ज्या चुकीच्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी आम्ही नगरपंचायतला येत असताना जर आम्ही इथं कुठल्या कामानिमित्त आलो तर इथं आम्हाला कुठे ना कुठे थांबवलं जातं आणि थांबवत असताना एखाद्या व्यक्तीचं नाव सांगून तिथं ते थांबवलं जातं की हे आल्यानंतर बघू ते आल्यानंतर बघू की ह्या कामासाठी ह्या माणसाची गरज आहे त्या कामासाठी त्या माणसाची गरज आहे तर हे लोक कोण आहेत बघ कार्यकर्ता हा आणि दादांचं एक वाक्य दादांनी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शन मध्ये दादांचा एक मला एक माझा जवळचा अनुभव असा आहे की जवळचा अनुभव माझा असा होऊन गेला की लोकसभेच्या इलेक्शन मध्ये काही चुकीच्या गोष्टी घडून गेल्या त्यावेळेस त्या जनतेने त्या पद्धतीने ज्यावेळेस दादांच्या काही सभा झाल्या आपल्या त्या प्रत्येक सभेमध्ये मी होतो त्या सभेमध्ये ज्यावेळेस आम्ही प्रचार करत असताना प्रत्येक जनतेचा एक रोष होता तो तिथल्या गाव गाड्यातील प्रस्थापितांवर होता आणि तोच एक जाब तो सर्वसामान्य ही दादांच्या प्रत्येक सभेमध्ये आवाज उठवून सांगण्याचं काम करत होती मग त्यावेळेस दादांना काही गोष्टी समजून आल्या दादा तेवढे आहेत दादा सर्वसामान्यांच्या सर्व घटकांसोबत सर्वसमाविष्ट म्हणून तर दादांचं एक ओळख आहे दादा सर्वांना समान न्याय देणारा नेता म्हणून आपण मानलो जातो मग या लोकांच्या व्यथा ज्या होत्या ते लोक दादांनी क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर दादांनी सगळ्यात दादांचं सर्वात मोठं अभिनंदन होतं की त्यावेळेस दादांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये काही कुठल्याही कुणा व्यक्तीही न जबाबदारी देता ठराविकच बारामती शहरातील असतील ठराविकच आपले बड्या नेत्यांपेक्षा जबाबदारी दिली आणि त्यांच्याच जबाबदारीवर पूर्ण विधानसभेचं इलेक्शन चांगल्या पद्धतीने पार पडलं तरी दादा 1,42,000 विन झाले म्हणजे हे दादा कुठेतरी सर्वसामान्य जनता तुमच्या प्रेमापोटी भरपूर काम करण्यासाठी पुढे आहे आणि हे सर्वसामान्य वर्ग हा दादा पक्ष तुमच्यासाठी आलेला आहे इथं आमची कळकळीची विनंती कारण आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत असताना आम्ही ते चिन्ह बघून काम केलेलं आहे आम्ही तो समोरचा कोणी बघून केलेलं नाही मग आम्ही त्या चिन्हाच्या अपेक्षापोटी हा सर्व समाज इथे आलेला आहे आज इथे 10 ते 12 समाजातले लोक इथे उपस्थित आहेत म्हणजे जो तो उमेदवार ज्या त्या प्रभागामधला आज तयार आहे इथं की बांधण्यासाठी बरं एवढी लोक ह्याच्या अगोदर कधीच आले नाहीत नगरसेवक पहिल्यांदा 9 वर्षातून तेवढा कडले गेले पण 9 वर्षाच्या गॅप मध्ये त्या सर्वसामान्यांना कळून चुकलं की आपल्यासाठी कोण आहे बरं आता आपण इच्छुक उमेदवार आहात नगराध्यक्ष पदाचे दादांकडे मागणी केली आहे मी दादांकडे माझा अधिकार मी दादांकडे मागणी करू शकतो असं माझं मी मत मांडतोय की मी दादांना खरंच मी दादांचा कार्यकर्ता म्हणून मी दादांसोबत भरपूर वेळा काम केले दादांच्या बॅकस्टेज असेल दादांच्या फ्रंट असेल प्रत्येक ठिकाणी मी माझं काम 100% केलेलं आहे पण आता ते शेवट दादांच्या हातात आहे की त्यांनी न्याय कशा पद्धतीने द्यायचा आणि सर्व जाती धर्मांना समाविष्ट कशा पद्धतीने त्यांनी न्याय निवाडा करायचा आणि सक्षम कार्यकर्ता जो कुणाचा गुलाम नसावा तो दादांचाच मार्गदर्शक असावा आणि दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराचा असावा एवढंच माझं मत आहे तो कोणत्याही इतर विचारांचा नसावा पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय अजितदादा पवार महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाचा आणि यांच्याच विचाराचा असावा